राज्यपाल के शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आली आहे। राष्ट्रपती भवनातून शनिवारी रात्री उशिरा याबाबतची घोषणा करण्यात आली। गुजरातचे राज्यपाल ओ.पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय। शंकर नारायण यांची राज्यपाल पदाची मुदत 2017 मध्ये संपणार आहे। काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत लवकर आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी समोर सर्व पर्याय खुले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी असा पक्षातील अनेक नेत्यांचा आग्रह आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज होणार आहे। या कामाच्या पहिल्या टप्प्यात मार्गावरील 14 पुलाची कामं हाती घेतली जाणार आहेत। यामध्ये 12 नियमित पुलांचा तर 2 रेल्वे उड्डाण पुलांचा समावेश आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बहिष्काराचं भांडवल करून राजकीय पोळ्या भाजू नयेत अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। तर हुटिंगचा प्रकार चुकीचा असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरे यांच्या चौकशीला परवानगी देण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मौन धारण केलंय। या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर मत व्यक्त करू असं त्यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या सध्याच्या वादाचं कारण ठरलेल्या भांडूपच्या थीम पार्कचं राज ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। मात्र भूमिपूजनानंतर कोणत्याही विषयावर न बोलता राज ठाकरे तिथून निघून गेले। मनसे आमदार मंगेश सांगळे यांच्या प्रयत्नातून हे थीम पार्क उभं राहत आहे। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटीलही बंडाच्या पावित्र्यात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय। राष्ट्रवादीने आता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा सल्लाही त्यांनी दिला असून राष्ट्रवादीची अवस्था आता विनाशकाले विपरीत बुद्धी झाली असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे। सातारा जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक ॲडव्होकेट विजयराव कणसे यांनी बंडखोरी करत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली। कोरेगाव हा साताऱ्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे। कणसेंच्या बंडखोरीमुळे शशिकांत शिंदे पुढील आव्हान निर्माण झालं आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संगमनेर जवळील राजापूरमध्ये ही घटना घडली आहे। एका फलक उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले असता त्यांच्यावर एका तरुणानं शाई फेकण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं यात बाळासाहेब थोरातांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही। आरक्षणाचं राजकारण केलं जात असून लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आरक्षणासंदर्भात अधिक हालचाली सुरू झाल्यात। मात्र कोणत्याही समाजाला न दुखावताही आरक्षण दिलं जाऊ शकतं असं मत भाजपचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे। शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांचे राजकारण संपलंय। त्यांच्यावर आजन्म निवडणूक बंदी घालण्यात आली आहे। घोलप यांना अपात्र घोषित करणारा आदेश राज्यपाल के शंकर नारायण यांनी जारी केलाय। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये 3 वर्षांचा कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षाही त्यांना ठोठावण्यात आली आहे। निवडणुका जवळ आल्यावर सर्वच राजकीय नेते काही ना काहीतरी स्टंट करतच असतात। मनसेचे आमदार राम कदम गरीब मुलांना ताज हॉटेलमध्ये घेऊन गेलेत। ताज हॉटेलमध्ये फक्त श्रीमंतांचीच मुलं जातात, मग घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांना ताज हॉटेलमध्ये कोण नेणार, म्हणून मी या सर्व गरीब घरच्या मुलांना घेऊन गेलो होतो असं राम कदम यांनी सांगितलंय। लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, धीम्या मार्गावर हार्बर रेल्वेवर कुर्ला ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन अशा मार्गांवर असेल, तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री 1:45 ते पहाटे 4:45 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येणारा पुणे फेस्टिवल 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत रंगणार आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी ही माहिती दिली। फेस्टिवलचं हे 26वे वर्ष आहे।
गणेशोत्सवाच्या काळात पेट्रोल पंप चालक संपावर जाणार आहेत। राज्यातील जनतेसाठी पेट्रोल स्वस्त व्हावं यासाठी पेट्रोल पंप मालक प्रयत्नशील असताना देखील शासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते। यासाठी 26 ऑगस्ट पासून राज्यातील पेट्रोल पंप मेबुदत बंद ठेवण्याचा इशारा फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनने घेतला आहे। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही नोकर भरतीत आता 5% जागा राखीव ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे। 26 तारखेला होणाऱ्या बैठकीत याची शिफारस सरकारला करण्यात येईल। ह्याचा फायदा राज्यातील सुमारे 1 लाख एसटी कर्मचाऱ्यांना होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 56वा वर्धापन दिन साजरा झाला। यावेळी मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। डॉक्टर विजय भाटकर, डॉक्टर पठाण, विजय अण्णा बोराडे, डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर आणि LR बाली यांना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। नागपूर पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी राणी मुखर्जीचा मर्दानी चित्रपट पाहिला। सुमारे 50 ते 60 महिला कर्मचारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी हा चित्रपट पाहिला। या चित्रपटातील राणीचा रोल आपल्याला आवडला असून त्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळेल अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून जुन्नरमधल्या माळशेज घाटाला पर्यायी मार्ग म्हणून दर्या घाटाचं आश्वासन दिलं जातं, मात्र त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होतं। ह्याच मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वकील गफूर पठाण यांनी लाक्षणिक उपोषण केलं। लवकरच ते जनहित याचिका देखील दाखल करणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेतून घरी जात असताना बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत एकही मुलगी शाळेत जाणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। मुंबईतल्या गोरेगाव पूर्वमध्ये अशीच एक मर्दानी आहे, पण रिअल लाईफ मध्ये नाही तर रिअल लाईफ मध्ये गोरेगावच्या माधुरी मस्के या 24 वर्षाच्या तरुणीनं मर्दानी स्टाईलनं सोनसाखळी चोराला पकडून दिलंय। कोल्हापूर शहरातील शाहू टोल नाक्याजवळील दादू चौगुले नगरजवळ एका चायनीज गाडीवर स्फोट झालाय। या स्फोटात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। असं असलं तरी हा स्फोट नेमका कशाचा होता याबाबत पोलीस सखोल चौकशी करतायत। स्फोटाच्या ठिकाणी बॉल बेरिंग आणि छोटे छरे पोलिसांना आढळून आल्यानं त्यांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। ICICI बँकेच्या ATMच्या सुरक्षा रक्षकाकडून एअर रायफलमधून गोळी सुटल्यानं एक जण जखमी झालाय। नेरूळ सीवूड सेक्टर 42 मध्ये ही घटना घडली आहे। बँकेत आलेल्या एकानं सुरक्षा रक्षकाकडून बंदूक बघण्यासाठी घेतली, त्यावेळी चुकीने ट्रिगर दाबला गेल्यानं ही घटना घडली। मुलींची छेडछाड करून मागे लागलेल्या जमावाला चकवण्यासाठी एका युवकानं मोठ्या खड्ड्यात उडी मारली आणि आपला जीव गमावून बसला। घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये ही घटना घडली आहे। गणेश साळवे असं या युवकाचं नाव आहे। एका बिल्डरच्या बांधकाम साईटवर 20 फुटांचा हा खड्डा होता। बस स्टॉपवर असलेल्या महिला आणि मुलींची छेड काढून गणेश पळत होता। पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यानं ह्या खड्ड्यात उडी घेतली, त्यात त्याचा मृत्यू झाला। भिवंडीत लॅपटॉप चोरी करण्यासाठी एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकानं चक्क गोदामालाच आग लावून तब्बल 1 कोटी रुपयांचे लॅपटॉप लंपास केले। विशेष म्हणजे आगीत लॅपटॉपसह इतर साहित्य जळाल्याचा समज होऊन मालकांनी चोरीची तक्रार दाखल केली नव्हती। मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ही आग नसून चोरीचं नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचं उघडकीस आणलंय। आता मुंबईतील एक धक्कादायक बातमी आपण बघूया। वडाळा रेल्वे स्थानकावर अगदी वर्दळीच्या वेळी सोनसाखळी चोरानं प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरली आणि रेल्वे ट्रॅकमध्ये उडी घेऊन तिथून तो पोबारा केला। मात्र त्याची ही चोरी प्लॅटफॉर्मवरील CCTV मध्ये कैद झाली आहे। 12 ऑगस्टची ही घटना आहे। नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 5600 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
असलेला जिग्नेश शहा ह्याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला। त्याची कल्याण येथील आधारवाडी तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे। 7 मे रोजी त्याला अटक करण्यात आली होती। आठवड्यातून 2 वेळा मुंबई येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत त्याला हजेरी द्यावी लागणार आहे। गणेशोत्सवात सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर करण्यात येतो। या सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकोल नष्ट करता येत नाही। त्याचा परिणाम पर्यावरणावरती होतो आणि परिणामी पर्यावरणाचं समतोल बिघडतं। हा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी ठाण्यातील हेरंबाडचे कैलास देसले गेल्या 18 वर्षांपासून इको फ्रेंडली मखर तयार करून विकत आहेत। नाशिक जिल्ह्यातील येवला पैठणीसाठी प्रसिद्ध आहे। ह्याच येवल्यात आता पैठणी उत्पादनाचे क्लस्टर सुरू करण्यात आले। ह्यात केंद्र सरकारकडून विणकरांना मिळणारं विशेष कर्ज, विपणन आणि विक्री विषयातील प्रबोधन करण्यात येणार आहे। जागतिक संधी विणकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे। सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या उपस्थितीत या क्लस्टरचं उद्घाटन करण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।